उपजुनी आपुडती हो काला खाऊ दै भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे विठाला बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं ईशाञ्जन सानिध्यात् जीवा मुक्त्वा भुवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैत भावपटुता हितबुद्धिरश ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कैञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण सदाजिया दुसरे चरण सदाजिया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभीर देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जडापहा श्री संताजी माता चरणावली साता गए करे दंडवत
प्रस्तोत कीर्तन रूपी शिवकीर्तन निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे अति सुप्रसिद्ध साधू देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग असून सज्जनो अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज अत्यंत देव दुर्लभ आणि वैकुंठ दुर्लभ असलेला काला तो सेवन करण्याची अलौकिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. विठाला खरं तर सज्जनो जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगाचा भाव असा अभिव्यक्त करतात. प्रामुख्याने आम्ही जन्माला येत असताना नरदेहाला येऊ आणि नरदेहाला आल्याच्या नंतर नरदेहाचं सज्जन करण्याचं कर्तृत्व जर काय असेल तर मला असं वाटतं की प्रामुख्याने जो जन्माला आला आणि येत असताना जर नरदेहाला आला त्यांनी काय केलं पाहिजे तर सज्जनो काला सेवन केला पाहिजे. जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात तेवढ्या बाबतीमध्ये आम्ही समर्थ ठरलो. जन्माला आलो, येत असताना नरदेहाला आलो. महाराज आता इथून पुढे काय करणार? महाराजांनी सरळ सांगितलं की आम्ही आता 100% ओपोजोनिया पुढे येऊ, काला खाऊ दैभा, म्हणजे आम्ही काला सेवन करू. काही लोक म्हटले महाराज तुम्ही जन्माला येणार, येत असताना नरदेहाला येणार, आल्याच्या नंतर तुम्ही काला सेवन करणार, पण आम्हाला हे म्हणायचं की तुम्ही वैकुंठातून इथे येणार असं जर म्हणत असाल तर तुम्हाला तेथेच तो काला भेटत नाही का? सरळ आमच्या महाराजांनी सांगितलं भल्या माणसा जर तेथे तो काला जर भेटला असता तर आम्ही इथे कशाला बोंबलत आलो असतो. याचा अर्थ असा आहे की आम्ही जन्माला आलो, नरदेहाला आलो आणि काला सेवन करण्याची प्रतिज्ञा करून महाराजांनी सांगितलं आम्ही काला सेवन करू. कारण त्याचं कारण असं आहे की वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही, अरे काल्याचा एक घास सुद्धा त्या ठिकाणी भेटत नाही, तिथे उपलब्ध होत नाही. म्हटले महाराज आता आम्हाला ही गोष्ट कळली की तुम्ही येणार, नरदेहाला येणार, काला सेवन करणार. आम्ही तुम्हाला असं विचारलं की वैकुंठात तो काला नाही, मग आता तुम्ही या मृत्यूलोकामध्ये येणार, काला सेवन करणार. फक्त आता आम्हाला एक सांगा की मग आता हा जर एवढा दुर्लभ काला आहे तुम्ही स्वतः सेवन करणार का कोणाला तरी सहभागी करून घेणार? महाराजांनी सांगितलं भल्या माणसं आम्ही असे काही आपलपोटी नाही बरं का. त्याचं कारण असं आहे बऱ्याच लोकांना कड्या लावून घरात जेवायची सवय आहे, तसं आम्ही स्वतः आपलपोटी नाही, एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुम्मरी, म्हणजे एकमेकाला मुखामध्ये देऊ आणि खऱ्या अर्थाने सुखाचा अनुवाद त्या ठिकाणी प्राप्त करून घेऊ. म्हटले महाराज आता आम्हाला फक्त शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या की नेमका हा काला तुम्ही करणार कोठे? सरळ महाराजांनी सांगितलं आपा कोठेही काला होत नाही. काला सेवन करण्याचे मला असं वाटतं काही ठिकाणं आहे. काला जर तुम्हाला सेवन करायचा असेल तर तुका म्हणे वाळवंट, कारण ज्या ठिकाणी काला करायचा ते कसं पाहिजे तर बर्वे नीट आणि उत्तम, म्हणजे काय मल विक्षेप आणि आवरण रहित जेथे सज्जनाव जे स्थान झालं तेथे काला होतो, कुठेही काला होत नाही. विठाला सज्जनो अभंगात नेमकं काय सांगायचं हा भाव आपल्या समोर ठेवला. या अभंगाचा विस्तारित जो अर्थ आहे तो आपल्याला गुरुकृपेने, अंतकरण कृपेने, शास्त्र कृपेने तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या अनमोल अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला वेळ त्या वेळेच्या आत सज्जनो थोडंफार एक चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न करायचा, परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं असं मी समजतो. आज या ठिकाणी आपण किम निमित्त उपस्थित आहोत. मला असं वाटतं की जवळजवळ हे सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय तुमच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवरे वैकुंठवासी रामगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने मला असं वाटतं की जी भूमी पवित्र झालेली आहे अशा त्यांच्या कृपाशीर्वादाने आमचे परमश्री परम आदरणीय श्री हरिभक्त पारायण सज्जनो तुमच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य मला असं वाटतं की भागवतागिरी नंद महाराज आणि त्याचबरोबर सज्जनो बालकानंदगिरी महाराज या 2 विभूतींच्या कुशल नेतृत्वाने त्यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ सज्जनो मला असं वाटतं आते सप्ताहाच्या बाबतीमध्ये खवणे देवगाव म्हणायचं नाही, कारण 11 गाव एक गणपती या समस्त सज्जनो आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये चालू असलेला गणराज गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज मला असं वाटतं की शेवटच्या दिवसाचं कीर्तनरूपी वाघपुष्प समर्पित करण्याचा योग मला पुनश्च एकदा बाबांच्या आज्ञेने
आणि माझ्या अशा परम भाग्याने मला असं वाटतं मला प्राप्त झालं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. विठाला आला विठ्ठला, कोल्हापूरमध्ये कामरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. वास्तव सज्जनो जर विचार केला तर अनेक वेळेला या ठिकाणी माझा येण्याचा योग आला. परम भाग्य सज्जनो आपल्या भागाचं. का बरं? त्याचं कारण असं आहे, आणि उपनिषदामध्ये आपण जर अध्ययन केलं तर मला असं वाटतं की असं त्यामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. सहभाग गोभिष्ट वेदेष्ट सतिभिः सत्यवादिभिः आलुब्धय दानशीलश्च सप्तभीर धार्यते मही. कारण पृथ्वीची धारणा सज्जन जर कशामुळे होते, थोडा कडक आवाज करा आणि म्हणा आला नाही पाहिजे बरं का. प्रामुख्याने सज्जन पहिला वेदामध्ये असं सांगितलं की गोभिष्ट, अरे या पृथ्वीची धारणा जर कशामुळे झाली त्याला पहिलं उत्तर आपल्या शास्त्राने दिलं, या जगामध्ये. आणि त्यातल्या त्यात सज्जन बहानाम ब्रह्म रतनाम रत ते भारत. कारण हा देश सामान्य नाही. रघु राजामध्ये सज्जन रघु कुलामध्ये ज्यावेळेस त्यांच्या वंशाचं खंडन झालं, त्या वंशाची वंशवृद्धी जर व्हायची असेल तर त्याकरता त्यांनी नंदिनी नावाच्या गायीची सेवा केली आणि त्याचा परिणाम आहे सज्जन या पृथ्वीची धारणा झाली. आता वेदैश वेदाच्या बाबतीत जर विचार केला तर अनेक ऋषी मुनी जपी तपस्वी संन्यासी फकीरांनी सज्जन अरे वेदाचं अध्ययन केलं. कारण स्वतः वेदांनी सांगितलं अरे मी सुद्धा अनादी ब्रह्मासारखा, कारण अणुपूर्विका अनादी म्हणजे वेद आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज वेडे नव्हते, त्यांनी एवढा मोठा गाथा लिहिला, पण त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी सांगितला अरे खास वेदाचा अर्थ जर कोणाला माहित असेल फक्त तो मला माहिती आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासी सखावा, हेरणी वहावा भार माथा, हेरणी वहावा भार माथा, हेरणी वहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आम्हासी सखावा, हेरणी पहिला मुद्दा सांगितला मी की गायीची सेवा केली पाहिजे गोमातेची, कारण गो विश्वस्य मातरहा. दुसरी सेवा म्हणजे सज्जन आपण वेदाची सेवा केली पाहिजे, कारण वेद अध्ययनाशिवाय प्रामुख्याने सज्जन आपल्याला गती, कारण ज्ञानविन एके उपाय करशी जितुकी ती हे गुंपीच्या अधिके रुखी ये. कारण वेद अध्ययन, कारण वेद ती वेद हा इष्ट प्राप्ती अनिष्ट निवृत्ती या अलौकिक उपपादयती सहा वेद हा. कारण इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती करून देणारा जगाच्या पाठीवर मला असं वाटतं की ग्रंथ कोणता जर असेल तो तो वेद आहे. म्हणून वेदाची सेवा घडली पाहिजे, दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा सांगितला सतीभिही, कारण मला असं वाटतं प्रामुख्याने अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या पतिव्रता स्त्रियेचं वर्णन केलेलं आहे. आम्ही नारायणाला 100% शरण जाऊ, पण कसं जाऊ याचं उदाहरण सज्जन जगद्गुरु तुकाराम महाराज समोर ठेवलं आहे की नाही. आम्हा नारायण तैशा परी असं पुढं म्हटलं. म्हणजे ज्याप्रमाणे सज्जन एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीच्या मताचं अनुकरण करते, त्याप्रमाणे आम्ही नारायणाला काय करू, शरण जाऊ. पतिव्रते जैसा भेटारे प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण लक्षात ठेवा की आम्हाला तिसरा मुद्दा सांगायचा काय होता की या पृथ्वीची धारणा तिसरी जर कोणामुळं होत असेल तर ती आमच्या पतिव्रता स्त्रीमुळे. असं काही समजू नका की जगामध्ये पतिव्रता स्त्रिया सज्जन लुब्ध झालेल्या आहे का. जगामध्ये एक आहे गोमातेची सेवा करणारा कोणतरी आहे, त्याचबरोबर वेदाची सेवा करणारा कोणतरी आहे,
त्याचबरोबर सज्जनो पतिव्रता स्त्रियांचं अस्तित्व या देशामध्ये आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आलुब्धही दानशीलश्च. जगामध्ये या पृथ्वीची धारणा चौथा मुद्दा सज्जनो जर कोणामुळं होत असेल, आलुब्धही म्हणजे दान देत असताना सुपात्री देतो आणि दान दिल्याच्या नंतर सज्जनो आपलं सत्व त्याच्यावर ठेवत नाही, असा निष्कामता ज्याच्या ठिकाणी आहे असा जो पुरुष आहे दाता बरं का. कारण आलुब्धही दानशीलश्च सप्तभीर धार्यते मही. चौथा मुद्दा आहे आलुब्धही दानशीलश्च म्हणजे दान देणारा. मला असं वाटतं की जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं एक अभंग आहे. दान अनेक प्रकारचे सांगितलं, पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं देवा अरे मला कुठल्याही प्रकारचं दान नको, तुला दान स्वरूपामध्ये जर द्यायचं झालं तर काय दे, फक्त एकच दे, तुझ्या स्वरूपाच्या भक्तीचा विसर मला पडला नाही पाहिजे. हे दान दे देवा तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. हे दान दे माऊली आहे त्याच्यामुळं असे मी फक्त थोडा इशारा दिला की प्रमाण उचलायचे एकेरी एकेरी विठाला. प्रामुख्याने सज्जनो चौथा पाचवा महत्वाचा मुद्दा असा आहे की या जगामध्ये निष्काम पुरुषाचं अस्तित्व आहे. काय आहे की जगामध्ये निष्काम पुरुष आहे त्याची सेवा सज्जनो प्रामुख्याने आपल्याला घडली पाहिजे, कारण पृथ्वीची धारणा त्याच्यामुळे. आणि सहावा महत्वाचा मुद्दा असा आहे की सतीबिही सत्यवादीबिही. मला याच्यावरच बोलायचं होतं की जगामध्ये सत्यवादी करी संसार सकळ. आलं का. असे सत्यवादी पुरुष साधू पुरुष सज्जनो जगामध्ये त्यांचं अस्तित्व आहे. आणि अजिबात काही येऊ दे मला असं वाटतं जगा काळ काय, पण आमचा भारत सोडून बरं का, कारण एवढा मोठा कोरोना नावाचा रोग महामारी आली, पण जेवढं आक्रमण मला असं वाटतं त्या रोगाने महामारीने जगावर केलं तेवढं सज्जनो आपल्या भारतावर नाही केलं. कारण आध्यात्मिकीच्या सज्जनो खऱ्या अर्थाने बांधिलकीशी हा निगडित असल्यामुळे त्याचा परिणाम असा आहे. कारण आम्ही जर साधना केली तर स्वतः आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सज्जनो सांगितलेले तुम्ही फक्त साधना करत राहा, कारण जर तुम्हाला रोग घालावं असं जर वाटत असेल तर तुम्ही काढा घ्या. ब्रह्मरसाचा काढा जर तुम्ही घेतला, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. तेन पिळवरेला, तेन पिळवरेला, वचनाम विठुवाचे, वचनाम विठुवाचे. जरी असला तर असं आहे की हा बा कप पित्त वात वियोग हा रोग, हा एक रोगाचं लक्षण केलेलं आहे बरं का. लक्षात आलं का. रोगाचं काय लक्षण आहे, कप वात आणि पित्त यांचा वियोग होणं म्हणजे मला असं वाटतं याचं नाव काय आहे, रोग आहे. आणि या रोगाच्या निवृत्तीकरिता आम्ही साधना केली पाहिजे. आणि अशी साधना एकत्र कधीही नाही करायची. आलं का. म्हणजे एकांतात आपण कधी नाही करायची, तर याच्याकरता समूहात यावं लागतं. बाबा काही वेडे नाही. आमचे भागवतानंदगिरीजी महाराज असेल सज्जनो, आमचे आदरणीय बालकानंदगिरीजी महाराज असेल, बाबा खऱ्या अर्थाने हे काही वेडे नाही. त्यांना माहीत आहे अरे आम्ही सावधच झालं पाहिजे.
हरीच्या जागरणाला आलंच पाहिजे. हरीच्या जागर हरीच्या सावध झालो म्हणजे आपण सावध झालं पाहिजे. इथं आशे सावध या शब्दाचा अर्थ आहे दक्ष झालं पाहिजे. आता तिकडून येताना मी गाडी म्हणजे आत गाव महाराज हे कीर्तनकार आहे, आपल्याला वेळ झालेला आहे. पण तुमचे जे बिचारे बाहेरचे लोक होते ते म्हणे महाराज असो का कोणी असो, लक्षात आलं का ते म्हणे गाडी इकडे सोडायची नाही, म्हणजे पुन्हा आम्हाला माग गाडी न्यावं लागली. याचा अर्थ आहे बिचारे भक्त आहे म्हणजे सावध आहे. लक्षात आलं का? दक्ष आहे असलं पाहिजे ते. कारण आता मी सांगितलं असतं तुम्हाला, एवढं दक्ष प्रामुख्याने जर असलं तर 100% हरीचं जागरण त्याला घडते बरं का. आणि जेथे हरीचे जागरण यायचं कुठेही नाही जायचं, जेथे वैष्णवांचा भार. आणि म्हणून सज्जनाव बाबाने आमच्या इकडं वामन महाराज असतील, आलं का बाबा असतील, भागवतानंदगिरीजी महाराज आहेत, आणि हे सर्व आळंदीकर आमचे वारकरी महाराज आहेत, इथे माऊली महाराज आहेत, आलं का ही सर्व आमचे इथे स्वपन काका महाराज आहे. आणि समस्त सज्जनाव ही टाळकरी यातला काही सामान्य समजू नका. भालेदार चोपदार अरे सतयुगापासून आमच्या संघ आहे. लक्षात आलं का? म्हणजे या पद्धतीने तुम्ही सुद्धा ऐकणारे जे श्रोते हे सुद्धा सज्जनाव साधे नाही. आता तुम्ही येथे आलेले आहात, येथे आले तुम्ही सावध आहे, अत्यंत दक्ष आहे, वैष्णवांच्या समूहामध्ये आहे. पण वैष्णवांच्या समूहात गेल्याच्या नंतर सज्जन नुसतं ऐकलं म्हणून ऐकलं असं काही करू नका. त्याचं कारण असं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसैतींद्रिया ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचिरेनाधिगच्छति. कारण एक नियम असा आहे, श्रद्धावान पाहिजे. दुसरा मुद्दा लगेच देवाने घातला की अरे हे नुसते श्रद्धा ठेवतील पण ऐकणार नाही, कुठे दुसरेच काम करत बसतील. पण त्यांनी लगेच ताबडतोब सांगितलं श्रद्धावान पण तत्पर हा, म्हणजे ज्ञान प्राप्ती करिता सज्जनाव तो तत्पर असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर संयत इंद्रिया हा, म्हणजे ज्याने इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली सज्जनाव असा पाहिजे. म्हणजे श्रद्धावान असावा एक, तत्परता असावी दोन, आणि त्याच्यानंतर इंद्रिय ताब्यात असले पाहिजे. असं सज्जनाव ज्या वेळेला प्रामुख्याने सज्जनाव आपण हे त्रिगुण आपल्या अंतकरणामध्ये विशेषत्वाने राबवतो, 100% त्यांना ज्ञानम लब्ध्वा, त्यांना ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त झालं अचिरात शांती, म्हणजे तात्काळ तुम्हाला चिरकाल शांती सज्जनाव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चिरकाल शांती प्राप्त होण्याकरिता मला असं वाटतं की आपलं घर आणि सर्व प्रपंच आपतेष्ट यांच्यामध्ये आपण वर्षभर राहू पा, किती सत्ता संपत्ती वैभवाने युक्त असा, पण तिकडं ते भेटत नाही बरं का. तिकडे एवढंच आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजचा नाट वाचायचा, तिथं सुख भेटत नाही. पण सर्व सुखाच्या आशेमध्ये मात्र जन्म गेल्याशिवाय आपला राहा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही केला, सुंदरीच्या चिरपावा माया गंगला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही केला, माया गंगला जीव प्रामुख्याने मला हा जो महत्वाचा मुद्दा सांगायचा होता की या पद्धतीने सज्जन आपल्याला सुख पाहिजे. आणि असं सुख घेण्याकरता आपण 10 दिवसाचा 11 दिवसाचा सज्जनाव सप्ताह ठेवला. आणि या सप्ताहामध्ये भक्ती ज्ञान वगैरे सांगत सांगत आज आपण शेवटच्या म्हणजे आज सांगतेच्या दिवसापर्यंत पोच झालेलो आहोत. आणि सांगता म्हणजे सज्जनाव काला आहे बरं का. काला म्हणजे जीवनाचा शेवट,
काला म्हणजे जीवनाची परिपूर्णता, काला म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता आणि काला म्हणजे जीवनाचा पूर्ण विराम. आलं का? म्हणजे येथे तुम्ही आज आले, आता काला झाला आणि झाल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला प्रश्न केला, आता काय करायचं? आम्ही एकच उत्तर देऊ, आता काला झाला, आता तुम्ही हाला. आलं का? इथे थांबायचं नाही. काला झाला कारण बाबा साधू संत सुद्धा समाजात रमतात. बाबाला सुद्धा तुम्ही आले आनंद आहे, पण तुम्ही जर वर्षभर आले तर बाबा आनंदी होणार नाही. तुमच्या स्पर्शाने तुम्ही सुधारणार नाही, पण त्यांना बिघडल्याशिवाय राहणार नाही. आलं का? म्हणजे ही परिस्थिती समाजाची मात्र असते बरं का. या समाजाचा परिणाम आपल्यावर सुद्धा होऊ शकतो, पण 100% सज्जन बाबा आणि समाज ज्या विना जो होवे नाही तामे ताका अविनाभाव संबंध आहे. मला असं वाटतं अग्नी वाचून दाहकता नाही आणि दाहकते वाचून अग्नी नाही, तसं समाजा वाचून बाबा नाही आणि बाबा वाचून समाज नाही. विठाला त्यामुळे आज आपल्याला सांगता करायची, आज आपल्याला जीवनाचा शेवट करायचा. सांगा महाराज, अहो एवढे मोठे अलौकिक पुरुष असलेले आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज जर काल्याची अपेक्षा करत असतील तर नेमकं काला या शब्दाचा अर्थ काय, पहिला आम्हाला हे समजावून सांगा. प्रामुख्याने सज्जन आम्हाला हे सांगायचं, आमचे गुरुवर्य भाऊ सांगायचे. हरी भाऊ महाराज पाटील. आलं का? अरे काला म्हणजे सुरुवात, काला म्हणजे वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे, काला म्हणजे वारकरी संप्रदायाचा विस्तार आहे आणि काला म्हणजे वारकरी संप्रदायाचा शेवट आहे. कारण का सज्जनो, का वारकरी संप्रदायाची सुरुवात कर्मकांडात, म्हणून कर्मकांड म्हणजे काला. वारकरी संप्रदायाचा विस्तार भक्तीमध्ये, म्हणून भक्ती म्हणजे काला. आणि वारकरी संप्रदायाचा शेवट हा ब्रह्मज्ञानामध्ये, म्हणून ब्रह्मज्ञान म्हणजे काला. विठाला सज्जनो, वारकरी संप्रदायाची सुरुवात काल येते बरं का, लक्षात घ्या. कारण असं आहे की कर्मकांडात वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे, म्हणून भगवान परमात्मा वेडा नव्हता. अर्जुनाला पहिलं कांड कोणतं सांगितलं? कारण किती कांड सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये? ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना आपल्या. ज्ञानेश्वरीमध्ये किती कांड सांगितले? ते म्हणे असते 4-5. आलं का? तर काबा ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये 3 कांड आहे. एक हे कर्मकांड, दुसरे उपासना कांड आणि तिसरे हे ज्ञानकांड. पहिलं म्हणा कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन, है की नाही. मनशुद्धीच्या मार्गी जे विजय व्हावे आहे की ते कर्म सांभाळा लागे आळसू न कीजे. आता कशा करिता सांगितलं हे कर्म? तर सज्जन अहो आम्हाला पहिल्यांदा कर्मच कसं करावं हेच आमच्या लक्षात येत नाही. लक्षात घ्या. कारण आपा कर्मकांडामध्ये वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे, म्हणून गुरुवारी भाऊ सांगायचे वारकरी म्हटलं की त्याला धोतर असलं पाहिजे 1, है की नाही. नेहरू शर्ट असलं पाहिजे 2, आणि वारकऱ्यांचा गंध म्हणजे नाकापासून तर शिखापर्यंत तो असला पाहिजे. कारण हा बऱ्याच लोकांना आज अलीकडे आता वारकरी संप्रदायात यावं तर वाटतं, पण त्याची आचार प्रणाली मात्र अंमलात आणावं वाटत नाही. नवरा तर करावं वाटतो, पण त्याच्या नावाचं कुंकू लाव वाटत नाही. आलं का? म्हणजे एखाद्या मुलीने सांगावं महाराज मी लग्न करते, माझी 100% इच्छा आहे, पण एक आठ आहे, मी त्याच्या नावाचं कुंकू आणि मंगळसूत्र बांधणार नाही. जमल का वामन महाराज? हा नाही जमणार. अहो लग्न जर करायचं असेल तर बाकीच्या आटी काही कर, पण हे आठ तुला मान्यच करावं लागेल. कुंकू त्याच्या नावाचं लावाच लागणार आणि मला असं वाटतं की मंगळसूत्र घालावाच लागणार. तसं आहे वारकरी संप्रदायात जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला याची आचार प्रणाली अंमलात आणावाच लागणार. त्याच्या वाचून हे सिद्ध होऊ शकत नाही. कारण असे गुरुवरे भाऊ सांगायचे पहिल्यांदा आम्ही धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्सहिता, मित्रे आवंचकता, गुरु विनयिता, चित्ते अति गंभीरता, आचार्य शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रे अति विज्ञानिता, रूपे संदूरता, हरो भजनिता, तत्सेवम सदृश्यते. सज्जनो एवढ्या गोष्टी. किंवा दुसरा श्लोक गुरुवारी भाऊ सांगायचे अरे वांच्या सज्जन संगमे. पहिल्यांदा आम्ही येथे आलो तर आम्ही लोकांच्या सहवासानं आलो, पण इथे बाबा पाहिले तर आपल्याला संत सहवासाची आवड निर्माण झाली पाहिजे बरं का. पहिलं कर्मकांडात हे सांगितलेलं आहे की आम्हाला संत सहवासाची आवड निर्माण झाली पाहिजे. अरे देव प्रसन्न झाला, महाराजाला विचारलं महाराज काय पाहिजे, तर त्यावेळेस सज्जन
आमच्या सरळ जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं, तू ज्यांच्यावर अखंड प्रेम करतो त्यांचा सहवास मला घडा. अखंड जया तुझी प्रीती दयाची संतती मनाने तपापती म्हणजे अखंड जया तुझी प्रीती, तू ज्यांच्यावर अखंड प्रेम करतो अशा साधू संतांचा सहवास माझ्या जीवनामध्ये घडावा. म्हणजे आपण संत सहवासाची पहिल्यांदा आवड निर्माण झाली पाहिजे, है की नाही. पण त्याच्यानंतर दुसऱ्याच्या गुणाची सज्जन आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आता माऊली वाजवतात, आता आमची माऊली वाजवतात, तुम्हाला आनंद वाटतो की दुःख वाटतो? इमानदारीने खरं खरं बोलायचं. कीर्तन टी व्हीला जाऊ का कुठं जाऊ, फक्त आपलं इथं होऊ द्यायचं. मला सांगा तुम्ही, हे माऊली वाजवते आनंद वाटायला पाहिजे की नाही? हा, पण माऊली इमानदारीने खरं सांगा, तुमच्या शेजाऱ्याला बरं वाटतं काय? हा, मग आता मला हे सांगा तुम्ही, बाबा परगुणे प्रीती, दुसऱ्याच्या गुणाची प्रीती करणं हे सज्जन फार कठीण आहे बरं का. माणूस बाबा दुसऱ्याला मोठेपण देणं सुद्धा हे मोठं अंतकरण ज्याचं आहे ना तेच देऊ शकतात. जे स्वतःच लहान आहे ना त्यांना ते दुसऱ्याला मोठं म्हणावं वाटत नाही. आता मी प्रामाणिकपणाने सांगतो, बाबा आमच्यापेक्षा मोठे, माऊली आमच्यापेक्षा गुणाने मोठे, अनिरुद्ध महाराज सुद्धा स्वराने. मला एवढं सांगायचं, मोठे जण तुम्ही. मग आता मला हे सांगा, दुसऱ्याच्या गुणाची प्रीती असली पाहिजे, हे कर्मकांडातलं दुसरं लक्षण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं, परगुणे प्रीती गुरु नम्रता, आहे की नाही. म्हणजे आपले जे गुरु आहे त्याच्याविषयी आपण नम्र असलं पाहिजे बरं का. आता इथं बाबाजीच्या सानिध्यामध्ये यायचं आणि इथं उद्धटपणा करायचा, मला असं वाटतं, आहे की नाही. किंवा म्हणतो हा मी काही जर झालं बाबा, बाबाला तर मी भेट नाही, असे लोक म्हणत असतील काही. म्हणजे ते स्वतः आलं एवढे, तिकडे काही समजत नाही त्याला. बरं एवढंच नाही, मला काही समजत नाही हेही त्यांना समजत नाही. तुमच्या लक्षात आलं का? मला काही समजत नाही हेही त्यांना समजत नाही, पण ते म्हणते बाबाला तर बोल दिलं नाही मी काल. हा, म्हणजे लोकाला असं वाटलं पाहिजे बाबाला ज्या अर्थी आ बोलू देत नाही त्या अर्थी फार मोठा असलं पाहिजे. मग कोण आहे तुमचे गुरु? ते म्हणजे बाबाच गुरु आहे. बाबाच गुरु आहे. बाबाला असं उद्धटपणा नाही. मला असं वाटतं येथे उद्धटपणा जमत नाही, कारण नम्र झाला त्याचा उद्धार होतो बरं का. आता मी नेहमी सांगत असतो, जर पूर आला तर पुरामध्ये सज्जनाव जर शेवाळे आणि वृक्ष आहे. आता पूर आल्याच्या नंतर मला सांगा, आता कोण राहतं कोण जातं असा प्रश्न केला तर महापुरे झाले जाती, महापुरे झाले जाती, महापुरे झाले जाती, महापुरे झाले जाते आणि लवाळ राहते बरं का. असा प्रश्न केला तर उत्तर हेच आहे, कारण ते नम्र होते आणि वृक्ष वाकत नाही म्हणून वाहून गेल्याशिवाय राहत नाही. तसं आहे की नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, म्हणून आपण नम्र असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे विद्यायम व्यसनम, म्हणजे एखादं तरी आपल्या जीवनामध्ये व्यसन असलं पाहिजे बरं का. व्यसन नाही त्या माणसाने इकडे यायचंच नाही, आहे की नाही. म्हणजे इथं काड्याचे डबे आणा, बिड्या आणा, गांजा आणा, आफो आणा, चिरस आणा, काहीतरी आणा, दारू आणा, एखादं तरी व्यसन घ्या आणि तरच बाबाच्या सान्निध्यामध्ये या. जीवनात जर व्यसन नाही तर त्याचं काही खरं म्हणजे लोकाला खूप आनंद वाटतो की आता आपलं भागलं याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये काही पिणारे, याच्यामध्ये काही खाणारे सुद्धा आहे, याच्यामध्ये काही सज्जन काय नाही, काही गांजा की फूक काही लोक याच्यात सापडतील आपल्याला, असं काही नाही. येतानाच आमचा विषय झाला, गर्दाच गर्दा कुठं बी, इथं गर्दा आणि सकला दी बोला पुन्हा तिथंच गर्दा.
म्हटलं हे कस काय होतं, कस काय बाबा? त्याचं कारण आहे, लोक सुधारायला तयार नाही. त्यांना विचारलं का हो, म्हणजे इथं सप्त्यात तुम्ही पुढंच होते. ते म्हणे नाही, इथं सप्त्यात असंच लागतं, पण तिथं आहे ना हे वार्षिक काम आहे, ते जावंच लागतं एकदा तिथं. म्हणजे तिथला गरजा समाप्त होत नाही, इथलाही समाप्त होत नाही. आता फक्त एवढंच काम करायचं राहिलं. मग लोक म्हणते आम्हाला की महाराज मग तुम्ही कीर्तनाने जर लोक सुधरा ना, तुम्ही सोडून द्या ना. आमची इच्छा अशी आहे, आम्ही कीर्तनाने लोक सुधारायला 100% आलो नाही. फक्त कीर्तन आम्हाला आता याच्यासाठी करायचे की आम्ही याच्यासारखे बिघडू नये. विठाला अरे विद्यायम व्यसनम, म्हणजे एखादा तरी विद्येचं आपल्याला काय असलं पाहिजे, व्यसन असलं पाहिजे. म्हणजे संत सहवासाची कर्मकांडात आवड असावी, दुसऱ्याच्या गुणाची प्रीती असावी. त्याच्यानंतर शास्त्र सांगतं आपल्या गुरुविषयी आपण नम्र असलं पाहिजे, विद्येचं व्यसन असलं पाहिजे. सज्जन असो व्यवशिती रतीही, म्हणजे आपल्याच पत्नीविषयी आपण प्रीती करायची, पत्नी म्हणून, दुसऱ्याच्या पत्नीशी नाही. आलं का? हा, लोक अपवादात भयम, लोकाचा अपवाद सांभाळायचा, कधी नीट वागायचं. कारण तुम्ही कपडे घालून जर वाईट वागू लागले चांगले, तर 100% लोक सुद्धा म्हणतील की यांचं काही खरं नाही बरं का. म्हणजे अनाचार होऊ शकतो, उन्मत्त होऊ शकतात लोक. म्हणून परगुणे प्रीती आपले काय एक सज्जन, लोक अपवादात भय, म्हणजे लोकाच्या अपवादांना सुद्धा आपण नीट वागण्याचा प्रयत्न करायचा. हे कर्मकांडात 6 सूत्र आपल्या सज्जन शास्त्राने सांगितलेले आहे. असं सज्जन वागणं असं काही समजू नका बरं का. याचं नाव कालाचे. विठाला सारे गुण जर आम्ही प्रामुख्याने अंमलात आणले, त्याचा परिणाम असा आहे की मन नावाचा दोष या कर्मकांड रूपी काला अंमलात आणल्याने जात असतो. मन नावाचा दोष घालवणं म्हणजे कालाचे. आता वारकरी संप्रदायाचा विस्तार मला सांगायचा दुसरा मुद्दा हा भक्तीमध्ये बरं का. कारण इथे भागवताचार्य बरेच महाराज मंडळी आहे, आणि आपण जर विचार केला तर उत्पन्ने द्राविडे साहम, म्हणजे मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले. आलं का? महाराष्ट्र क्वचित म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी कुठे कुठे थांबले, आणि गुर्जरे जीर्णताम गताम, म्हणजे गुर्जर देशामध्ये गेले तर मी जीर्ण झाले. पण ज्या वेळेस मी वृंदावनात गेले तर त्यावेळेला वृद्धीला प्राप्त झाले. मला एवढं सांगायचं, भक्ती मातेने संबंध अशा प्रकारच्या विश्वामध्ये सज्जन विस्तार केला. आणि तो विस्तार याच्यासाठी आहे की जर आम्ही भक्ती केली, आम्ही जर उपासना केली आणि करताना निष्काम जर केली तर विक्षेप नावाचा दोष जात असतो. म्हणून भक्ती म्हणजे काय आहे? काला. पहिला कर्मकांड म्हणजे काला, दुसरा भक्ती म्हणजे काला, आणि तिसरा शेवटचं सज्जन देव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होणं म्हणजे काला. म्हटले महाराज ह्यो 3ही प्रकारचा काला सेवन करण्याकरता तुम्ही येणार. महाराजांनी सरळ अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रतिपादन करतात, अरे हा कर्मकांड रूपी काला, हा भक्ती रूपी काला, आणि येथे ब्रह्मज्ञान रूपी काला, 3ही प्रकारचा काला सेवन करण्याकरिता आम्ही काय येऊ? उपजोनी या पुढती येऊ. म्हटले महाराज आम्हाला तुमचा मुद्दा लक्षात आला. आता आम्हाला एक सांगा,
येऊ हा शब्द प्रामुख्याने सज्जनो आपल्याला याच्यातला काढायचा. येऊ हे जे पद आहे हे भूतकालवाचक शब्द आहे, वर्तमान कालवाचक शब्द आहे का भावी कालवाचक शब्द आहे? लवकर लवकर बोलत जा. येऊ, आता आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा तुमच्या गावात येऊ. आता हे भावी काल आहे का भूतकाल आहे का वर्तमान काल आहे? लवकर लवकर बोलत जा. तिथून आवाज मला इथं आला पाहिजे. हा, कोणता कालवाचक शब्द आहे? भावी कालवाचक शब्द. कारण ह्यापा येऊ म्हणण्यामध्ये एक तर स्वतंत्रता आहे आणि येऊ म्हणण्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सज्जन की आम्ही भूतकालात म्हणजे भूतकालात आम्ही तेच केलं, वर्तमान कालातही आम्ही तेच करतो आणि भावी कालात सुद्धा आम्ही तेच करू. अरे आम्हाला भूतकालात काय केलं याचं ज्ञान नाही, वर्तमान कालात काय करतो आम्हाला याचं ज्ञान नाही आणि भावी कालात सज्जन याचं तर नाहीच नाही. आता मी एखाद्याला प्रश्न केला की आता इथे पुढे मला असं वाटतं की हे पुढे बसलेले तुमचं नाव काय? यांचं रामेश्वर भाऊ. आता मला सांगा तुमचं लग्न कोणत्या साली झालं असा प्रश्न मी केला, उत्तर काय देतात? हा सांगा ना मग. हा 2001ला झालं. तुम्हाला पहिलं अपत्य कोणत्या साली झालं? हा ऐक ध्यानात तुम्हाला नाही, मला एवढंच सांगायचं की तुम्हाला तुमचं झालेलं अपत्य त्याची जन्माची तारीख सांगता येत नाही. म्हणजे भूतकाळातलं तुम्हाला ज्ञान आहे का? बरं जाऊ दे, आता भरपूर झालं ते, कारण तो पुष्कळ काल झाला. लवकर सांगायचं, परवा दिवशी सकाळी भाजी कोणती खाल्ली? सकाळी नाही म्हणजे तुम्ही काय खाता हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. अरे याच्यापेक्षा काय अज्ञान पाहिजे आपल्याला? सरळ सरळ मला याच्यातून एक मुद्दा सांगायचा की अरे भूतकाळात आम्ही काय खातो, कुठे राहतो, कधी जन्म झाला, आमचं काय चालू आहे याचं आपल्याला अजिबात पुसट सुद्धा काय नाही, स्मरण नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजाला विचार, महाराज मागच्या जन्मात तुम्ही काय केलं हो असा प्रश्न केला महाराजाला. तर सरळ महाराजांनी सांगितलं अरे आम्ही पुष्कळ मागे जन्मात काय काय केलं. मागे बहुता जन्मी, मागे बहुता जन्मी, मागे बहुता जन्मी, मागे बहुता जन्मी, हेची करीतो आलो आम्ही, करीत आलो आम्ही, करीत आलो आम्ही, करीत आलो आम्ही. हा भव तापत्रमे, भव तापत्रमे, दुःखे पिढी
वारे गरजू हरेचे पवा हा मागे बहुता जन्मी हेची करीतो मागे बहुता जन्मे म्हणजे मागच्या पुष्कळ जन्मामध्ये आम्ही हेच करीत आलो. एवढंच मला सांगायचं. आमच्या संतांना भूतकाळातलं ज्ञान आहे. लक्षात आलं? म्हणजे आता मला सांगा, आम्हाला वर्तमान काळात सुद्धा काय चालू आहे. आता तुमचं लग्न तर झालेलं आहेच, हे तर सिद्धच झालं. पण आता मला सांगा, तुमची मुलं असतील ना घरी, काय करत असतील आता सध्या? इथंच आहे का? बरं, बाकीचे घरचे लोक काही माहीत नाही. म्हणजे वर्तमान काळात आजूबाजूला आपल्या काय चाललं, मला असं वाटतं हे आपल्याला सांगता येत नाही. पण आमच्या संतांना सज्जनो भविष्य काळात काय होईल याचं ज्ञान होतं, हे की नाही? वर्तमान काळात आता सध्या काय चालू आहे याचं सुद्धा काय ज्ञान आहे. आणि भूतकाळात तर आम्ही मागे दिलंच. आपण सज्जनो प्रश्नाचं उत्तर दिलं की भूतकाळातलं प्रमाण दिलं आपण. वर्तमान काळात दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे आणि भावी काळामध्ये सुद्धा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे तिन्ही काळातलं आमच्या संतांना काय आहे ज्ञान आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात उपजून या, पण पुढं ती येऊ या म्हणण्यामध्ये आम्हाला तिन्ही काळाचं ज्ञान आहे. आता सुद्धा आम्हाला काय करायचं याच्याकरता आम्ही काला शिवण करण्याकरता येऊ. ठीक आहे? अरे अलग लक्षात प्रामुख्याने सज्जन. आणि मला बोलायचं आता लक्षात ठेवा, येऊ या म्हणण्यामध्ये आम्हाला हे लक्षात आलं. आता उपजोनी या हे जे पद आलेलं आहे, मला आता सांगा याच्यात स्वातंत्र्यता आहे. उपजोनी या, कारण संतांच्या बाबतीत जर विचार केला, गुरुवारी भाऊ आमचे सांगायचे अनिच्छा प्रारब्ध 1, परीच्छा प्रारब्ध 2 आणि स्वइच्छा प्रारब्ध 3. आता तुम्हाला सांगा रामेश्वर भाऊ, तुम्ही जन्माला खवणे देवगावचेच ना तुम्ही, नाही का? वडी कारला, बर बर. मग आता तुम्ही वडीचे आहेत, तुम्हाला वडीमध्ये जन्म घ्यावा असं वाटलं का? तुम्ही जन्माला जे आले स्वतःची इच्छेने आले का कोणी तुम्हाला आणलं का यावाच लागलं? हा, बोलत जा, लवकर लवकर बोलायचं, कारण आपल्याला कीर्तन लाईव्ह आहे. आता मला सांगा की तुम्ही यावाच लागलं तुम्हाला का स्वतःची इच्छेने आले? हा, यावाच लागलं तुम्हाला? यावा असं वाटलं का? अहो तुम्हालाच नाही, येथे कोणालाही मला असं वाटतं यावं असं वाटत नाही. पण आम्ही जे कर्म केले त्या कर्माच्या फलाचा भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंचे भुंजते कर्म किटाई व वार्ता दो वार्तांतर माशुते. आता मला सांगा, जे कर्म केले त्या कर्माच्या फलाचा भोग ज्याने केले त्याला भेटतच असते, असं नाथ महाराजांनी मला असं वाटतं कुठेतरी प्रमाण सांगितलं. केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले आयुष्य किती उपजले आयुष्य किती. केले कर्म झाले त्याचे भोगाले म्हणजे जे कर्म आम्ही केले त्या कर्माच्या फलाचा भोग आम्हाला घ्यावाच लागतो. याचा अर्थ आहे जीव हा कर्म करून आणि भोगण्याच्या बाबतीमध्ये काय आहे पारतंत्र्य आहे. आता ईश्वराच्या बाबतीत जर विचार केला तर ईश्वर म्हणजे जो देव आहे तो आणला का यावाच लागलं का स्वतःची इच्छेने आला, असा जर मी प्रश्न केला तर उत्तर काय द्यावं लागेल तुम्हाला? आणला का यावं लागलं? त्याला आणला नाही, आपलं आला नाही, यावा नाही लागलं. पण त्याला मात्र आमच्या संतांनी कशाला आणि याला पाबळे करुणी खळे हरिदाशी. आता मला सांगा की आमच्या देवाच्या बाबतीमध्ये मात्र देव
आणलेला आहे. म्हणजे परीच्या प्रारब्ध देवाच्या बाबतीमध्ये, आणीच्या प्रारब्ध जीवाच्या बाबतीमध्ये आणि सोयीच्या प्रारब्ध. कारण साऱ्या प्रमाणात तुकाराम महाराजच्या गाथ्यामध्ये आपण जर वाचलं, आम्ही वैकुंठातून आणलं यावाच लागलं का आलो म्हटले महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिये देवसी साच भावे बताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची सज्जन विवेचन झालं. पुढची येऊ या शब्दाचंही विवेचन झालं. कारण आम्ही येऊ तसं आम्ही या मृत्यूलोकामध्ये येऊ. येत असताना नरद्याला येऊ आणि काय करू? काला खाऊ दही भात. आता काला या शब्दाचा अर्थ गुरुवरे भाऊ जसे आपण मागे 3 सांगितले, मला असं वाटतं पुढे सुद्धा आपल्याला 3. कारण दही भाताचा कालाचे बरं का, हरिनामाचा कालाचे आणि जीव ब्रह्म ऐक्य कालाचे. म्हणजे या काल्यात सुद्धा किती प्रकार झाले. आता रामेश्वर भाऊ तुम्ही पुढे आता, त्याच्यामुळे लोक साशी इथं समोर पाहिजे. भलं तर मीच बांधून गेलो कीर्तन करायला, कारण समोर असल्याशिवाय मजा नाही. आता मला एक सांगा तुम्ही, वास्तव जर विचार केला तर हा काला, हरिनामाचा काला, दही भाताचा काला आणि जीव ब्रह्म ऐक्य काला जर काले 3 आहे, तर मला असं वाटतं याला खाणारे शरीर सुद्धा किती पाहिजे मग आता? हा 4-5 हजार लोक पाहिजे का? नाही, काले 3 तर शरीर सुद्धा 3. एक आहे स्थूल शरीर, दुसरे सूक्ष्म शरीर आणि तिसरे कारण शरीर. हा दाबा दही भाताचा काला सुद्धा खायचा, कारण स्थूल शरीर पुष्ट होत असते. दही भाताच्या काल्याने स्थूल शरीराची पुष्टता, हरिनामाच्या काल्याने सूक्ष्म शरीराची पुष्टता आणि जो ब्रह्म ऐक्य काल्याने कोणाची स्पुष्टता होत असते? कोणाची? कारण शरीराची. आलं का? कारण शरीराने मला असं वाटतं काला लक्षणेने खायचं बरं का. काला असा खाता येत नाही. काला काला म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की दही भात करा. आपण 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला आहे. 2 पदार्थाचं मिश्रण म्हणजे काय आहे? काला आहे. तसं मला असं वाटतं जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काय आहे? काला आहे बरं का. त्याचं कारण असं आहे, गुरुवरे भाऊ सांगायचे लक्षणेने कसा काला खायचा. आता असं आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षणं आपण लक्षणं करत नाही का लक्षणेने वागत नाही? अहो लक्षणं आम्हाला कळत नाही का लक्षणेने आपण वागत नाही? अहो 100% आम्हाला लक्षणा कशाला म्हणतात हे कळत नसेल, पण लक्षणा केल्याशिवाय आम्ही वागत नाही. आता तुम्हाला जर म्हटलं मी भैमुगाच्या शेंगा खा, भैमुगाच्या शेंगा खा, मग तुम्ही टरफल असंच खायचं का? हो बोलत जा ना. असं टरफल खाता का नुसते दाणे काढता त्याच्यातले? हा आता आम्ही सांगितलं का दाणे काढा का? शेंगा खा म्हटलं, खाऊन घ्यायचं का नाही तशात? पण खाल्ल्या का तुम्ही? नाही, तुम्ही तिथे लक्ष न केले. आता बाबाजी म्हटले लवकर लवकर महाराज या, उशीर होत आहे. मग मी त्यांना म्हटलं की बाबा आता आम्हाला यायचं, पण नेमकं यावा कुठून? ते म्हणजे डायरेक्ट वडगाववर या आणि तिथून आपलं म्हणजे ओंकारेश्वर जवळ आहे. मग आम्ही उगाच उशीर झाला का आम्हाला? म्हणजे तिथून आम्ही नेरवर आलो, नेरवरून शंभू देवावर गेलो, शंभू देवावरून वडगाव वर आलो आणि मग खाली आलो. असं झालं का? आता आलं का? मग आता लक्षणं केली का लक्षणं म्हणजे कळली का लक्षणं केली? हा लक्षणं सहज आम्ही सज्जन. आता हे आमच्या माता भगिनी येथे 100% एका सुनबाईला सासूबाई सांगितलं नदीचं वाहते, तू काही धुवायला जाऊ नको. आलं का? पण आता धुवायला जाऊ नको. मला असं वाटतं तिने लक्षणं तिथं केली पाहिजे.
आहे की नाही. वाच्यार्थात एखाद्या वेळेस एखादा विषय बसत नसेल तेथे लक्षणं पाहिजे. तिनं सांगितलं माझं दही आता मांजरापासून सांभाळ, मी धुणं येते. मग आता मला सांगा धुणं येते म्हटल्याच्या नंतर ती बिचारी बाई गेली धुणं आली, पण कुत्रा आला बोक्या आला आणि त्याने ते दही खाऊन घेतलं. आता मला याच्यातून हे सांगा, सासूबाई आल्यास नंतर विचारलं की अगं हे पातेलं रिकामं दिसतं, याच्यातलं दही कुठं? ते म्हणे कुत्रा आणि बोक्या आला होता सासूबाई. तुला सांगितलं नव्हतं मी याच्यापासून सुरक्षा कर? तर त्या व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही फक्त म्हटले मांजरापासून सुरक्षा कर. आलं का? नीट बोला आणि नीट राहा. एकत्र राहायचं असेल तर पहा. आता हे इथं आता लक्षात घ्या, सासूबाईचं चूक नाही पण लक्षणं करायला पाहिजे. कारण सासूबाईच्या भाऊ आमचे सांगायचे वक्तू तात्पर्य बोलणाऱ्याचा भाव काय, मला असं वाटतं हा कळला पाहिजे. नेमकं यांना या ठिकाणी आता कोणतं बोलायचं आहे की नाही. शेठजीने आमच्या गुरुवारी भाऊ दृष्टांत सांगायचे, कारण गुरुजीला म्हटलं की दृष्टांत आवडायचे आहे की नाही. भडभडजीनं घोडो एक मारो छोडो नीचे भडजी ऊपर घोडो, असे गुरुवारीच्या सज्जन या खोटे आहेत बरं का. त्यांना भडजी आणि शेठजी फार आवडायचे. आता काय झालं योग, आता शेठजीने रामभाऊ नावाचा एक गडी कामाला ठेवला आणि त्याला सारे शब्दाचे अर्थ सांगितले. आपा सैंधव, आता मिठाला सैंधव म्हणतात आणि घोड्याला सुद्धा काय म्हणतात? सैंधव. पण रामभाऊ एक लक्षात घे, आता म्हणजे घोडा म्हणजे सैंधव बरं का, आणि मीठ म्हणजे सैंधव. तुला शब्दाचा अर्थ लक्षात आणून देतो. योगागण सज्जन शेत त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी कामाला लागला. शेठजीचं स्नान वगैरे झालं, पूजापाती झाल्यास नंतर गावी जायचं. पत्नीने स्वयंपाक केला तर आता मधात वाढायला कोण नाही. पत्नीने ताट आणून ठेवलं तर रामभाऊ मधात आला. त्यांनी पहिला घास घेतला आणि घेतल्याच्या नंतर शेठजीच्या लक्षात आलं की अरे भोजन आळणे, भाजी आळणे असल्यामुळे त्यांनी सांगितलं की रामभाऊ सैंधवम आनय. आता सैंधवम आनय म्हटल्याच्या नंतर रामभाऊने आता कुठं जायला पाहिजे? ते गेलो घोड्याच्या वाड्यात आणि घोडं सोडून आणलं. का बरं? आता इथं शेठजी ताटात सज्जन जेवायला बसले, पहिला घास घेतला. आता पहिला घास घेतल्याच्या नंतर इथं काय लागणार आहे? इथं घोडं लागतं का मीठ लागतं? मीठ शब्दाचा अर्थही सैंधव आणि घोडा शब्दाचा अर्थही सैंधव. योगायोगाना रामभाऊच्या 2 मुस्कडात मारल्यानं सांगितलं शेठजी आता अजिबात मी चुकणार नाही. आता मात्र 100% तुम्ही कोणतंही काम सांगा. आता शेठजीचं जेवण झालं. शेठजीने सज्जनावर पंचा वगैरे धारण केला आणि काठी हातामध्ये घेऊन त्या घोगडी हातावर आपल्या खांद्यावर टाकली आणि ज्यावेळेस सज्जनावर पायात खडवा वगैरे धारण केल्या आणि सांगितलं रामभाऊ सैंधव आनय. तो म्हणे आता नको रे बाबा चुकायला. लगेच तो किचन रूममध्ये गेला मिठाचा पुडा घेऊन आला. आता मला सांगा इथं मीठ लागतं का घोडं लागतं इथं? म्हणजे याचा अर्थ असा आहे की सज्जनो वक्तू तात्पर्य म्हणजे बोलणाऱ्याच्या सज्जनो शब्दाचं जे तात्पर्य आहे हे लक्षात आलं पाहिजे. तसं तुकाराम महाराज काला सेवन करू असं म्हणण्यामध्ये नेमकं तात्पर्य काय महाराजांचं? तर जीव आणि ब्रह्म, कारण जीवही देवच आहे आणि देव सज्जनो देवच आहे, कारण देवही सच्चिदानंद स्वरूप आणि जीव सुद्धा काय आहे? सच्चिदानंद स्वरूप. बाकी वाच्यार्थ त्याचा सोडून द्या. कर्म धर्म मला असं वाटतं हे अंतकरणाचे धर्म आहे आणि त्याच्यातलं सच्चिदानंद स्वरूप आणि इकडं देवाचं सच्चिदानंद स्वरूप एक असल्यामुळे साम्यत्वात एकत्व सिद्धी. 2 समान धर्म एकत्र आले म्हणजे त्यांचं एकत्व झाल्याशिवाय राहत नाही. याच अनुषंगाने जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आम्ही काय हो उपजून या पुढची येऊ काला खाऊ. म्हटले महाराज असा लक्षणेचा काला तुम्ही करून सेवन करू असं म्हणता, पण हा काला तुम्हाला तुम्ही जेथे आहात तेथे भेटत नाही का? महाराजांनी मग सांगितलं अभंगात
काला वैकुंठामध्ये भेटू शकत नाही. कारण वैकुंठ असं का याचाही त्या अर्थ तीन प्रकारचा बरं का. वैकुंठ एक लोक आहे, वैकुंठ एक देवाचं नाव आहे, आणि वैकुंठ एक सज्जनो काय आहे स्वरूप. वैकुंठ एक देवाचं मला असं वाटतं एक लोक आहे बरं का, की त्या लोकामध्ये सुद्धा देव तिथे राहिला. आणि ज्यावेळेस संतांचं सुख त्याला भोगायचं, मला असं वाटतं त्यावेळेस तो देव तिथे थांबला नाही, त्याचं नाव वैकुंठ दुसरं आहे की नाही. या सुखाकारणे ज्या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे आणि वैकुंठ या शब्दाचा अर्थ आहे कुंठ हा गतीही, म्हणजे विशेष रूपाने ज्याला प्राप्त झाल्याच्या नंतर येण्याने जाण्याची गती खुंटते, त्याचं नाव काय आहे वैकुंठ. आता या स्वरूपात काला नाही आलं का. मग काला नेमका कोठे आहे. महाराजांनी सांगितलं वैकुंठी तो आयुष्य नाही, कवळ काही काल्याचे, म्हणजे त्या ठिकाणी एक घास सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. एवढा देव आणि सज्जन खऱ्या अर्थाने ब्रह्मदेव इत्यादी सर्व लोकांना तो काला दुर्लभ आहे. म्हटले महाराज, जर देवादिकांना सुद्धा हा काला दुर्लभ आहे, वैकुंठात तो काला नाही, देवादिकांना तो भेटत नाही, एवढा काला जर तुम्ही आता येथे आणला तर जी गोष्ट कोणालाही प्राप्त होत नाही सहसा, मला असं वाटतं ती गोष्ट दुर्लभ असं म्हटलं जातं. मग काला जर दुर्लभ आहे तर ती दुर्लभ गोष्ट कोणालाही देऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. तेव्हा तो काला तुम्ही स्वतःच सेवन करणार का कोणाला तरी सहभागी करून घेणार. महाराज एकमेकामुखी देव, एकमेकाच्या मुखी देव, एकमेका देव मोठे, एकमेका देव मोठे, सुखे धारो बारे, सुखे धारो बारे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, सुखे एकमेका देव मुखे म्हणण्यामध्ये सज्जनाव जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हृदयामध्ये असलेली जनसामान्याविषयीची तळमळ आहे. आम्ही स्वतः तर आम्ही स्वतः सुखरूप आहोत, आलं का. सुखाच्या विलक्षण आनंदाचा उपभोग सुद्धा आम्ही घेतो, आम्हाला काही कमी नाही. पण जनसामान्यांकडे पाहिला आणि सांगितलं बुडत हे जन न देखवे डोळा याच्याकरिता, आलं का. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुम्मरी, कारण एकमेकाला देण्यात जो आनंद आहे, मला असं वाटतं तो आनंद कधीही स्वतः खाऊन आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की हा आनंद जर भोगायचा असेल तर कोणाला सहभागी केलं पाहिजे. आता बाबाजींनी एवढे जर लोक इथे या ठिकाणी उपस्थित केले तर मला याच्यातलं एक कारण सांगा. त्यांना स्वतः काही म्हणजे असे आटापिठा घ्यायची काही गरज नाही इतके जंगलामध्ये, पण जंगलामध्ये सुद्धा सामान्यांचा सहभाग घेऊन सज्जन अशा दगडा आणि धोंडामध्ये सुद्धा एक सांस्कृतिक आध्यात्मिक दृष्टीचा सज्जन एक अत्यंत एक ओलावा सज्जन प्राप्त करून त्या अंतःकरणामध्ये सज्जनाव चांगल्या सुसंस्काराचं बीजारोपण करणं आणि नंतर आपण गावामध्ये प्रपंच करायला त्यांना लावणं इतकं हे सोपं काम नाही.
याचंच तर नाव आहे एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी. कारण हा बाय एक नियम असा आहे, जो दुसऱ्याला खाऊ घालतो ना त्याचं पोट आपोआपच भरतं बरं का. आता ज्याची पंगत त्याला विचारा, ज्याची पंगत आहे तो म्हणतो महाराज जेवण तुम्ही आता नाही महाराज पोट भरलं आज. कस का हो, भरपूर लोक जेवले म्हणतो. आणि तू जेव ना, तो म्हण नाही त्यांच्या खाण्यातच आज माझं का नाही. काही लोक नुसते खायलाच येते, काहीच घालीत नाही, चोरून राहते. इथले नाही बरं का, तिकडं सांगतो. म्हणजे खायसाठीच केलेलं हे लक्षात घ्या. हा आजचा तर प्रसाद आहे, पण काहीच्या जीवनामध्ये मला असं वाटतं कधी ते लोकाला खाऊ घालू शकत नाही. लोकाला खाऊ घालत नाही, स्वतः खात नाही, लोकाला खाऊ घालत नाही, असा एक वर्ग आहे. स्वतः खात नाही पण दुसऱ्याला खाऊ घातल्याशिवाय राहत नाही, असा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे स्वतः खातो पण दुसऱ्याला खाऊ घालत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की स्वतः खातो आणि दुसऱ्याला खाऊ घालतो. पहिला वर्ग आहे स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ घालत नाही. चोखनाळ बैल पाहिला ना तुम्ही, त्याला चारा टाकून जर पाहिला तर तो सारा आपल्या पायाखाली तुडवतो. मग दुसऱ्या म्हशीला वगैरे टाकावं तर ती म्हणते आता मी खाल्ला असतं पण यांना पाय भरिलेले सारे. म्हणजे त्यानं स्वतः खाल्ला नाही आणि दुसऱ्याला तो खाऊ घालत नाही. असे चोखनाळ बैलासारखे काही लोक आहेत समाजात, आलं का. ते स्वतः काही करत नाही. आणि इकडे मी लोकांचं जर इकडे गर्दा दिसला कुठे चालले ते मध्ये ओमकार अरे काय आहे तिकडं, आलं का काय खरे महाराज लोकांचं बाबा लोकांचं. म्हणजे असं म्हणून तो हिनवणार बरं का. इकडे एक वर्ग आहे स्वतः खात नाही पण दुसऱ्याला इकडे येऊ देत नाही. दुसरा वर्ग असा आहे तो आमच्यातला आहे, नुसता सांगत सुटला आमला तर आणतो कधी कोण असतो. आता मला आता आता उगं कोरोना आहे, आता पहिलंच आजवर्षी पहिलंच कीर्तन होतं इथंच, आलं का. कारण मी म्हटलं आता सुरुवात झाली चांगली झाली लगेच स्टॉप झालं, आलं का. आता मला असं वाटतं आता नाही, आता होईल सुरुवात. आता लक्षात ठेवा की या पद्धतीने सज्जनाव दुसऱ्यालाच खाऊ घालायचं 8-8 कीर्तन. मग आता हे सांगा, अरे वाघ वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम का फायदा आहे महाराज. भरपूर शास्त्र आणि तुम्हाला येत जरी असेल पण वागणूक जर नसेल तुमची त्याचा काही फायदा होणार नाही, आहे की नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. पुढीला सांगायचे अमृताच्या गोष्टी पण आपण उपवासी मरून फायदा नाही. तिसरा वर्ग असा आहे स्वतः खातो बरं का. जड भरत राजा वगैरे यांच्याकडे तुम्ही पहा, त्यांनी शेवी तो हा रस बस याच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः ब्रह्मरसाचा काढा खऱ्या अर्थाने प्राशन केला पण दुसऱ्याला खाऊ घालण्याच्या ते 12 भानगडीत पडले. पुढं बोलायचं ते मला. शेवीत तो हा रस, आता चौथा वर्ग आहे. शेवीत तो हा रस वाटितो आणि का ग्यारे होऊ नका रानवरी. म्हणजे वाटितो शेवीतो हा रस म्हणजे अगोदर त्यांनी तो रस प्राशन केला आणि दुसऱ्याला सुद्धा वाटवला. याचाच अर्थ एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी. म्हटले महाराज तुमची भूमिका कळली, आता फक्त आम्हाला एवढं सांगा हा काला नेमका तुम्ही करणार बर्वे नीट उत्तम. म्हणजे जिथे काला व्हायचा जर आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल
तर असं आहे की आपलं अंतकरण सुद्धा मल विक्षेपाने आवरण रहित करा. 100% त्या ठिकाणी अशा पवित्र स्थळामध्ये काला झाल्याशिवाय राहत नाही. असे वाळवंटे शब्दाचा अर्थ आहे वाळवंटामध्ये महाराज काहीच उगत नाही बरं का. वाळवंट तुम्ही कुठेही प्यारा तिथं उगल्याशिवाय राहत नाही. वाळवंट उदाहरण काय घेतलं, वाळवंट एक असा प्रदेश आहे की तेथे काही उगत नाही. मला असं वाटतं की अंतकरणात सुद्धा वाळवंटाची उपमा दिली तर याच्यात सुद्धा पापही उगू नये आणि पुण्यही उगू नये एवढी दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात अशा स्थळामध्ये काला होतो. आता देवाने अवतार धारण केला आलं का, कारण आपण नेम असा आहे आपला काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे जगद्गुरु तुकाराम महाराज यांना असं आवर्जून का सांगावं लागलं, कारण चरित्र 3 प्रकारचे आहे की नाही. देवाने 3 अवस्थेत केले, 3 प्रकारचे केले आणि 3 ठिकाणी केलेले. म्हणजे 3 अवस्थेमध्ये केले, बाल्य अवस्थेत केलं, तरुण अवस्थेत केलं आणि प्रौढ अवस्थेमध्ये केलं आहे की नाही. पण बाल्य ये दशे चरित्रे केले नारायण, कोणतंही नाही गायचं आहे की नाही. रांगता गोधने राखीत आहे म्हणजे गोकुळात केलं, मथुरेत केलं, 3रं चरित्र हस्तिनापुरात केलं आणि 3 प्रकारचं केलं. पहिल्यांदा सज्जन खोड्याचं केलं आहे की नाही. दुसऱ्यांदा आपण पाहतो की महाबळ वगैरे भट्ट यांना मारण्याचं केलं आणि तिसऱ्यानंतर कौरवांना नेस्तनाभूत करून सज्जन त्यांना अधर्माने वागणारे जे लोक आहे त्यांना समाप्त करण्याचं काम म्हणजे 3 प्रकारचं चरित्र 3 अवस्थेमध्ये केलं. पण महाराजांनी सांगितलं चरित्र ते उच्चारावे. आलं का, झालं काय नेमकं सज्जनाव. खरं तर देवकी माता आणि वसुदेवाच्या पवित्र उदरी ज्यावेळेस 8 वर्षाची मूर्ती मला असं वाटतं त्यांच्या तपश्चर्येला अनुसरून निर्माण झाल्याच्या नंतर देवकी मातेने सांगितलं बाळ तू असा दत्तक पुत्रासारखा येऊ नको, तुला यायचंच ना तर माझ्या उदरातून तू आला पाहिजे. जसा आयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला, कारण आयोनीच आमचा सज्जनाव परमात्मा आहे. पण त्याच्या बाबतीत जर विचार केला तर सज्जनाव देवाने अवतार धारण केला आणि झाल्याच वर पाहिलं सांगितलं बाबा मी आलो पण ठिकाणी योग्य नाही बरं का, लक्षात घ्या आता याची. कारण मथुरा म्हणजे जिथे विकार आहे, विकाराने भरगच्च भरलेलं शरीर, अत्याचार अनाचार भ्रष्टाचार. सरपंच झाला की त्याला असं वाटतं पहिलं घर कधी भरू. आलं का, नोकरशात प्रशासनात जर गेला तर त्याला असं वाटतं काळा बाजार कधी करू. हे असं जर वाटून लागलं तर समजून घ्यायचं हे मथुरा आहे. कारण जिथे विकार आहे ती मथुरा आहे आणि मथुरेमध्ये तिथं देव थांबत नाही महाराज, त्यांना चांगलं कर्म कळत नाही. आणि जिथे विकार आहे तेथे देव थांबत नाही. म्हणून तर वसुदेव महाराजांनी सांगितलं बाबा पुढे भक्तीन धरली हाती. म्हणजे त्या वसुदेव नावाची भक्तिरूपी ती भक्ती थांबत नाही. सज्जनाव त्याने सांगितलं आता मला येथे ठेवूच नका. मग बाबांनी सांगितलं नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला, माझा नाही गोकुळाला, माझा नाही गोकुळाला. नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला, नंदाचं घर या शब्दाचा अर्थ आहे हे लक्षात आलं का. नंद म्हणजे जेथे आनंद आहे, विकार रहित असं स्थळ झालेलं आहे. मला असं वाटतं अशा शरीरामध्ये आता देव इथे आल्यावर का आज इथे देव आहे का नाही. आज कोणाला जर विचारलं तर इथं देव आहे का नाही आज, मग देव काय, देव कोठे जातो तर जेथे सज्जनाव खऱ्या अर्थाने विकार नाही तेथे जातो. आता येथे देवाचं अस्तित्व प्रामुख्याने विशेषत्वानं आहे. त्याचं कारण असं आहे जेथे विकार नाही तेथे देव गेल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस त्या सज्जनाव वृंदावनामध्ये मथुरातून सज्जनाव आमचा देव निघून गेला, गोकुळात गेला आणि गोकुळात गेल्याच्या नंतर गोकुळवासी जे जन आहे या सज्जनाव सर्व जनांना काय झाला असा प्रश्न केला तर उत्तर महाराजांनी काय दिलं,
त्या गोकुळात देव गेल्याच्या नंतर देवा सज्जनो त्या गोकुळवासी लोकांना एवढा आनंद झाला तर त्या सुखाला अंत आणि पार नाही राहत. गोकुळीच्या गोकुळच्या सुखांत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा, अंत पार नाही रेखा. गोकुळच्या सुखांत पार नाही रेखा, अंत पार नाही सज्जनो एवढा आनंद त्या गोकुळवासी जनांना झाला. त्याचा परिणाम असा आहे, आनंद म्हटलं की आनंदाचे प्रतीक आहे बरं का. कारण आनंद म्हटलं की आता पहा जे ते समजून घ्यायचं की बुवा रांगोळ वगैरे काढली, सडा सामर्जन केला आहे की नाही, 4-5 डंगळे लावले, जर घरात दारात इकून शुभ इकून लाभ काढलं, स्वस्तिक वगैरे काढलं, तर इथं काय घ्यायचं कोणी समजून घ्यायचं, कोणतरी आता मेलेलं आहे इथं. हा इथं अमंगल आहे का मंगल इथं. आता इथं काहीतरी शुभ कार्य असलं पाहिजे असं साहजिकच काय होतं, अनुमान होतो. सडा नाही, सडा सामर्जन नाही, रांगोळ्या रेखाटलेलं नाही, तुळशीचं सज्जन एखादं वृक्ष समोर नाही, आलं का, या ह्याच्यात कपाळाला गंध नाही. आणि समजून घ्यायचं मग इथून असे लोक सुतकासारखं कायम राहते बरं का. काही हे लक्षात घ्या, त्याच्या घरात जाऊन असं वाटतं याच्या चहा प्यावा का न प्यावा असा प्रश्न आहे. असे कायम राहते. ते म्हणते अरे पिढ्या गेल्या आमच्या पिढ्या गेल्या, आम्ही देव कधी धुतले नाही म्हणते ते. लक्षात घ्या, असे काही घरे आज बी सुतकासारखे राहणारे. समजून घ्यायचं तेथे देवाचं वास्तव्य नाही. मग तेथे सज्जन गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. लक्षात आलं का. कोणी सुंट मिरे वगैरे सज्जन एक नाना प्रकारचा आनंद या ठिकाणी प्रतीक निर्माण करून त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मग आनंद झाला तर लक्षात घ्या, जास्त हसायचं बी नाही, तिथं पिढा झाल्याशिवाय राहत नाही. कारण जे जास्त आनंदी नाही, एक दिवस समजून घ्यायचं, जिथे सुखाची अनुभूती तिथे पुन्हा दुःखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. व्यवहारातला नेम आहे. कारण ते जालन्यामध्ये आमच्या एका काय तो कोणता व्यायाम वगैरे निघाला, ते म्हणे नुसता हसायचा निघालेला, भरपूर विनोद करायचे ना हसवायचं. मग ते म्हणे काय याने अटॅक वगैरे येत नाही म्हणे, याला मारायचं काम नाही. आणि मग आता लोकांची वेड्या भावना आहे, 4ला तर उठून पळतेच आपण पाहतो. आणि सर्व लोक 4 वाजल्यापासून ते खा खा जोरात हसू लागले. आणि यांना विनोद करायचा, स्वतः हसायचं, मग ते लोकांना हसू लागलं. एक दिवस हसता हसताच हे वर गेले. आता मला सांगा, आता काय आहे, मरण हे कितीही तुम्ही सजावा टाळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते आल्याशिवाय राहत नाही. आता जिथे आनंद आहे मग सांगायचं तिथंच काय पुन्हा दुःख आहे बरं काय. लक्षात घ्या, येथे आनंद झाला, पण ही गोष्ट मथुरेतल्या दुष्ट कंसाला कळाली आणि त्याने सज्जन या खऱ्या पण मानला. पहिला पण पुतना मावशी वगैरे यांना दिला, पुतना मारिली. त्याच्यानंतर काग बघ रिठा मारिले बाळपणी. आता वेगात जायचं आपल्याला, आदेशावरून अवघी दैत्य खानी बुडविली. संपूर्ण दैत्यांचा सज्जनाव नाश करून टाकला. कारण त्याच्याकरिताच त्याचा अवतार. पहिली बवणी म्हणजे पुतना मावशी आणली. आलं का. ब रेठा हे सर्व जे दैत्य आहे सज्जनाव यांचा घात, यांचा वध केला. आणि त्यानंतर मात्र आमचा भगवान श्रीकृष्ण रांगू लागला. रांगत असताना आलं का, ज्यांनी ज्यांनी काही गवळणी आपल्या जर रांगोळी काढल्या तर त्यावर मुते. आता याच्यातला थोडा भाव सांगतो. त्यावर ते मुते म्हणजे काय, तर अलंकारात स्वतः देवाने सांगितलं, अगं अलंकारात रमू नका. अलंकारात जर तुम्ही रमले, कारण प्रपंच म्हणजे अलंकार आहे, आलं का, त्याच्यात मी रमत नाही. मी इथे आलो म्हणजे त्यावर मुते चक्र पाणी, हा त्याच्यातला भाग आहे. अलंकारात मला राहायचं नाही. आणि मी तुम्हाला याच्यातून हे सांगू इच्छितो की इथं तुम्ही सुद्धा रमू नका. काही गोपिका सौंदर्य संपन्न होत्या, त्यांना सज्जनो तो गालाला शेण लावायचा आणि शेण लावायचा आणि सांगायचा, आबा लय सौंदर्याकडे आकर्षित राहू नका, कारण काय कृतांतात भय हे लक्षात घ्या. कारण कितीही तुम्ही माऊली सुंदर असताल आमच्यापेक्षा, आलं का, तरी सुद्धा एक दिवस तुम्हाला आणि मला संगच वृद्ध व्हायचं.
आता प्रामुख्याने आमचे काळे तरी कोणी म्हणता आम्हाला पांडुरंगाची मूर्ती आहे, तुम्हाला सुद्धा माऊलीची म्हणतात, असं काय नाही. पण लक्षात ठेवा, एवढं सूत्र सांगितलं, काय कृतांतात भयम, सर्वांना भय आहे, जावा लागतं. आमच्या देवाने गोपिकांना ज्या सौंदर्यावर आसक्त झाल्या होत्या त्यांना शेल लावून सांगितलं, इथं तुम्ही हे राहू नका. आता पुढे सज्जनाव बऱ्याच वेळेला आहे की नाही, ते दही वगैरे जे फोडलं, दंभाचा डेरा फोडला, आलं का, नाना प्रकारचा तिथे खेळ खेळला. यशोदा मातेला घराणं येऊ लागलं. यशोदा मातेने सांगितलं, बाळ आता तू वेड्या वाकड्या सुदामा वगैरे सर्व एकत्र कर, आता तू येथे थांबायचं नाही. एक दिवस मस्त स्नान घातलं आहे की नाही, पितांबर धारण केला, हातात काठी दिली, पायात खडवा घालायच्या. पण देवाने सांगितलं, आता शाळेत जायचं म्हणजे गो सेवा करायची, मी पायात काही घालणार नाही. मोर पंख काजळ कोणाची दृष्टी वगैरे लागू नये अशी सावळी मूर्ती सज्जन तयार झाली. आज शाळेत ते निघाले, गोधने चारा गोधने एवढा मोठा, ज्यावेळेस ती शाळा म्हणजे त्या काळातली गोधन त्या ठिकाणी चालायला गेले. आता तेथे गेल्यावर थांबत का देव, सज्जन संपूर्ण गडी एकत्र केले आणि सांगितलं, बाळा हो चला आता आपल्याला खेळायचं. मग हुतू तू हे की नाही, हमामा, विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना प्रकारचा खेळ सज्जन आमच्या देवाने त्या ठिकाणी खेळला. आता कबड्डीमध्ये सुद्धा त्याच्यातून फक्त एकाच कबड्डीचा भाव सांगतो मी तुम्हाला, आहे की नाही. चेंडूचा असा आहे की वरच्यावरी झाला रे, वरच्यावरी झाला म्हणजे काय, प्रपंच वरच्यावर करा, आत येऊ देऊ नका. याच्यातला भाव काय, चेंडू हा वरच्यावर ज्याला खाली पडू देऊ नका, तसं प्रपंचात सर्वात राहा, पण याला आत शिरू देऊ नका. प्रपंच करायचा तो अदृष्टाने करा आणि परमार्थ करायचा तो प्रयत्नाने करा. आता याच्यातून कबड्डीचा भाव सज्जनो असा आहे. आता शेवट करायचं मला की कबड्डीमध्ये तिकून 7 निकून किती असते, 7 घ्या, 9 घ्या, जास्त असेल तर 11 घ्या, काय घेणं आहे आपल्याला याच्यातून, आलं लक्षात. पण कबड्डी खेळत असताना एक नियम असा आहे की त्याने त्याच्या घरात जावं लागते. त्याने त्याच्या घरात जायचं, त्या सर्व गाड्याला होईन तोपर्यंत जेवढे स्पर्श करता येईल तुम्हाला तेवढ्या गाड्याला बाद करायचं आणि पुन्हा आपल्या घरात यायचं. लक्षात आलं की. तसं आहे प्रपंचामध्ये साऱ्या सज्जन आपण इथे यायचं आणि सर्व प्रपंच एक एक विकार बाद करत करत आहे की नाही, आपल्याला सर्व प्रपंच बाद करायचा आणि पुन्हा आपल्या घरात, म्हणजे चिदानंदी घर बांधिले, निरंजनी आम्ही बांधिले घर, म्हणजे अशा आमच्या स्वस्वरूपाच्या घरामध्ये इकाडा डाग न लावू देताना पुन्हा यायचं. याचं नाव आहे कबड्डी खेळणं. ज्याला खेळायचं असेल त्यानं खेळा. आता इथून गेलो, आलं का. अशी कबड्डी खेळली पाहिजे बरं का. आता लक्षात घ्या, अशी कबड्डी खेळली आणि खेळलं म्हटलं की दम येतो, कंटाळा येतो, थकवा येतो, सच्चनो भूक लागते, शीन आला आणि सर्व गडी सांगू लागले की देवा आता बस झाला गड्या खेळा आता, आहे की नाही. एक तर आला उशिरा आणि पुन्हा खेळात रमला, असं काही रमू नको, आलं का. त्याच्यामुळे एक काम कर, आता तू सर्व आम्हाला भूका लागल्या आणि मग सर्व गडी कदंबाच्या वृक्षाखाली सज्जन एकत्र आणले आणि माझे गडी कोण कोण असे निवडा भिन्न यातून देव सज्जनाव ज्यावेळेस एकत्र आणल्याच्या नंतर तेथे समजी प्रक्रिया काय झाली, तिथला आकार जो होता तो कसा होता, असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. बिभ्रत वेणम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाने मसरण कवलम तत्फलानिंगुलेशु तिष्ठन मध्ये सुपरी सुरदू हासय नर्वविस्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजुः यज्ञ भुग बाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली धनराज जय जय ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली